अंकल वेगळीच उडी मारते. पवीन भारी टोची मारते. आता पवीन जिकल. दुसरा पेरा यो दुसरा. जय श्रीराम, हर हर महादेव. आज आम्ही चाललो अलिबागला कंकेश्वर मंदिराचा दर्शन घ्यायला. आमचं ग्रुपमध्ये ते चर्चा चालू होती का कंकेश्वरला जायचं आणि फायनली आता आम्ही चाललो कंकेश्वर महादेव मंदिर बघायला. आणि चला दाखवतो डायरेक्ट तुम्हाला मंदिराचा कसा काय आणि किती पायऱ्या, चाराच्या पायऱ्या आहेत अशा डोंगरानं आहे आणि मस्त कुंड बिंड आहे आंघोळ करायला. आणि चला डायरेक्ट आता तुम्हाला दाखवतो तिथं गेल्यावर. फायनली आमची गाडी आलेली आहे आणि आमचे पंडली भेटलेली आहेत. चला एक माणूस राहिलाय आपला. एक माणूस यावाच आहे. फोन कर. नाही अरे मी फोन केला तर अंग धुत अरे अंग धुतोय आमचं मंडळी. आणि कर फायनली माणूस आलेला आहे आमचा मेन माणूस, अध्यक्ष खजिनदार सगळाच तोच. सर्व थांब शेटला बसू दे पहिले. शेट जागा द्या पण आता. फायनली पोचलो मी कंकेश्वर मंदिराजवळ आणि इथं मी गाडी पार्किंग केली आणि ही सगळी जागा बघ मस्त आहे. आज गाड्या पार्किंग राहतील. आणि एक छोटासा प्राणी भेटलाय मला, छोटासा प्राणी सड्डोक. सड्डोक भेटलाय. यो पण पहिले रंग बदलवायचा, आता माणसा रंग बदलावा लागले तर यांनी स्वरला रंग बदलवायचा. पळू नको रे. पळाला. हे पवीन आवाज आला यान. चला आता आलो फायनली आणि आता आम्ही ट्रॅकिंग चालू करतो. आलो चढाचा. पाऊस पण नाही, सकाळी निघलो तर लई पाऊस होता आणि आता पाऊस नाही, टेम्पू नाही, बरा वाटत. आणि आतमध्ये तिथं कुंड बिंड पण आहे आंघोळ करायला. आणि मस्त आहे की आंघोळ करणार. आणि आंघोळ मी नाही करणार, बघू आता. आम्ही कपडं नाही लावणार, जेल पेरीला लई पाणी थंड असते म्हणून नाही आंघोळ केलं. चला आता डायरेक्ट पुढं बघूया, दर्शनाला जातून. होणच नाही, सुखसुखड आहे नुसत्या आता कंकेश्वर महादेव मंदिर. चला ठीक, 650 पायऱ्या आहेत. 650 पायऱ्या आहेत. आता आमची मंडळी बोलते इझी चरू, बोलते इझी. इझी चरू कापून. तो अंकल आधीच बोलला नाही दमडे. नाही रे, तिथं लिहिलंय ना 650 पायऱ्या.
असा आराम केला बसत बसत आलो दम खात खात चालून आम्ही. कारण की अजून आम्हाला 750 पायऱ्या आहेत ना तेवढ्या पुऱ्या करायच्या आहेत. आता चालून आलो आणि तिथं नाव आहे ओम नमः शिवाय नमो पार्वती पते हर हर महादेव. चला या वरिष्ठ माणसावर या लवकर. हर हर महादेव बोला. आणि ते लगेच लगे पुढं बसलं हे पैसे. आणि आपलं 500 सबस्क्रायबर नाही होत, काय करायचं त्याला. ते कसं होतील आपल्याला. ते जाऊ दे, आपलं काम करायचं युट्यूबला टाकायचं काम करायचं फक्त. युट्यूबला टाकायचं काम करायचं. 60 पायऱ्या होत्या तेवढ्या पुढे गेल्या. आता राहिल्या 425. आता 425 राहिल्या वरती. नुसती हवा हवा. आता अर्धी आम्ही पार केला. जसं वरती जातो ना तसा एकदम नॅचरल निसर्ग लय बरे वाटते. अजून काय पायऱ्या चारायच्या आहेत. आणि चालून आलो आणि त्याच असं दम कातून जाम बसलं. आणि तिकडे क्वाऱ्यांची कामं झालं. डोंगर पोखरत लावलाय काही नाही डोंगरांचा वाटोला. आता 350 350 पायऱ्या राहिल्या. तर 350 पायऱ्या राहिल्या आणि चढाच्या आमच्या आई अजून चालले ना आमची माणसं पुरं. आणि जाम दमलो. सवय नाही ना जास्ती चाला बिलाची आजी. त्याचे फेस निघला आता फेस. अशी पाणी पिण्याच्या बाटल्या आणते ना मी बरोबर आरामशीर सगळा टकाटक सोयी सुविधा करून आलो. पण अशा पायऱ्या आहेत बऱ्या आहेत म्हणजे एकदम टकाटक काम आहे इकडं. टेन्शन नाही. आणि नुसतं निसर्ग नॅचरल आणि हवालाही भारी लागते. आवरी भारी हवा आहे ना का असं म्हणजे थकवा जाणून पाहिजे. ते कसं आमची रोजची सवय नाही ना ती चालायची आवरी ट्रॅकिंग करायची. आता चालू आहे चाललो ना आता हे बघ दम खात गोष्टी करीत. त्याला फायनली आम्ही आता अर्ध्या टप्प्यात पोचलो आणि दम खातून लय दमलो. फेस निघला तर फेस. आता आराम करतून जरा आलं आमचं मंडळी हलवलो. आता बघा कसं थकलेलं प्राणी. नाश्ता विचारणार आहे. बसा बोला हर हर महादेव पार्वती पते हर हर महादेव. आता आम्ही आराम करून आणि इथं पाण्याचा कुंड आहे म्हणजे पाणी पिवायचं आहे पण तो चालू आहे का माहित नाही. याचा पाणी आपले निस्सी याचा पाणी वाटते. आहे का पाणी. हाय पाणी आहे. पाईपलाईनचं पाणी वाटतं. पाईपलाईन आहे इकडं. आणि इथं नुसतं इथं माकरा पण असतात पण आज काही दिसत नाही. तिकडं वरती तिकडं मंदिराजवळ माकडं असतील. आणि आमचे सगळे आता आराम करतून बसतून जरासा पाऊस पण हलका पाऊस आलाय. हलका पाऊस चालू आहे. इकडं जावाला अशा पायऱ्या आहेत अशा सरळ आहेत म्हणून दम लागते. आता इशी पुढं गेलो नका सगळा. आता आमच्या वरती धुका आलाय. धुका बघा धुका आणि धुक्यानं होता आम्ही डायरेक्ट. जर खलशी बघला असता ना खलशी तर आम्ही डायरेक्ट सगळं धुक्यानं दिसलो असतो. तर सगळा धुका आलाय. इथं बाजूला धुका दिसेल तुम्हाला कॅमेऱ्याने. धुकाच धुका आहे. आता इशी पुरं अजून मला वाटतं आता इशी सरळ पायऱ्या असतील डायरेक्ट सगळ्या. आणि तिथं कुंड पण आहे. आता कुंड पण दाखवते तुम्हाला मी. आता चालून लय दम लागला. फेस निघला तुरवान. आता इशी चालून आलो बघू. आता इथं तर सरळच पायऱ्या दिसतात. आलो वाटतं. आता आम्ही डायरेक्ट धुक्यानं एकदम धुका.
धुक्याची चादर आली, चादर डायरेक्ट. लय भारी आता आज एकदम एकदम हलका पाऊस आता, एकदम हलका हलका पाऊस आहे आणि नुसता चला चालत चालू आहे. धुका बघा, धुका सगळा धुका आहे, अख्खा धुका आहे. आणि आम्ही हल्ली डोंगरानं आम्हाला जर आम्ही जर आता खलशी बघला असतं ना तर डायरेक्ट धुक्याने दिसलं. साली धुका आहे, डायरेक्ट ढग आमच्या हाताखाली आलं. ढग एकदम नॅचरल सगळं ढग बघत आहे. अरे लय वाईट आज. मस्त पाऊस मंगळपासून नव्हता, पण आता काय आम्ही वरती, जसा आम्ही वरती आलो तर पाऊस चालू झाला. आता हे सगळं असेच पायरे आहेत सगळे तर. आता एक कुंड लागेल, ते कुंडाला पोरा अंगबिंग धुता. आणि आता आम्ही दाखवतो तुम्हाला आल्यावर आमच्याशी पण अंग धुवा. आम्ही गेल्या वर्षी आलतो ना तर अंगबिंग धुलेलं, आता या वर्षी नाही धुणार. आता बघूया कसं काय आहे. चला आता आम्ही आलो, ही कमानी आहे, आलो आम्ही आता. इथं कुंड आहे, हे कुंडांजवळ कुंड आहे, तर आंघोळ इंघोळ करताना दिसतील. आणि इथं आलो आता आम्ही. चला फायनली आता आम्ही आलो कंकेश्वर ते कमानीजवळ. आता आम्ही पोचलो. आता त्यातून तुम्हाला कुंड पण दाखवतून. चला आता पुढे या, पुढे आता आम्ही जातून दाखवतो तुम्हाला कुंड. थांब हो तू थांब. चला या कुंड दाखवतो तुम्हाला. आज पब्लिक कमी आहे, आता आम्ही आलतो ना तेव्हा लय पब्लिक होती, आता कमी आहे पब्लिक. हे बघ कुंड, आंघोळ विंघोळ करायची असली ना याता वेळी आम्ही आता आंघोळ करू. हे बघ कुंड, हां हे बघ याता वेळी तुम्हाला दाखवतो कसा काय याता वेळी दाखवतो. चला फायनली आता आम्ही पोचलो कंकेश्वर शिव मंदिर. नमो पार्वती पते हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आता आम्ही पोचलो. मस्त सगळे का धुका धुका, धुक्याची पूर्ण चादर पसरलेली आहे. जो तलाव आहे, तलाव आणि मंदिर आहे. तर आम्ही पोचलो. आता त्यातून दर्शन घेतून येऊ मंदिर. ते साला मंदिर आहे इकडं, ज्या खावा बिवाला नाश्ता इष्टक आहे. आणि विहीर आहे, विहीर तुम्हाला दाखवत आहे. त्याने कासवा विसवा आहे दिले, आम्हाला कासवावरती दिसत होती, आता कासवा नाही इथं. आता इथची बघा ही विहीर आहे. ही विहीर कवाच आम्ही 98 बघली, म्हणजे 98 वाटतं. आणि तिथं कुंड आहे आणि हे मंदिर आहे. इथं कसलं सगळे काल धुका आहे, एक नंबर. चला आता आम्ही डायरेक्ट दर्शन घेतून. कलाकारी पण बघायला भेटली बघा. शेषनागाव पृथ्वीचा विवाह या बनवलेला आहे. आणि पाण्याची पिण्याचं पाणी आहे, पिण्याचं पाणी आहे. आणि वॉटरफॉल आहे इथं वाटतं, बघूया दाखवते तुम्हाला. ओ माय गॉड, हे बघ. नको इकडे घाण आहे, पकी लय घाण टाकली.
त्याला एक घाण टाकलेली आहे म्हणून ते मी दाखवी नाही. आणि हे मंदिर आहे मस्त आहे की. पण आज हे मटन चिकन खाताना मग त्याचे पाय तो बंद केला. आज बंद होता मंदिराचं दर्शन नाही करायला भेटला. मंदिर आहे आणि मंदिराच्या इथं असं कंपाऊंड मस्त आहे की बांधलं. आणि इकडे बघायला आलो तर लय घाण टाकली, सगळी घाणूच आहे इकडे कचरा. म्हणजे आपणच निसर्गाची वाटवा लावतून. इथं आवऱ्या बाटल्या टाकल्या तर तो बाटल्यावाला आला ना तर त्याचा 2 तरी बोसको भरतील बाटली टर्नर आला तर. आवऱ्या पाण्याच्या बाटल्या टाकल्या माझा लय वाटलं. आपण निसर्गाचं असंच वाटवं लावतो सगळे का तीच परिस्थिती आहे. पण एकदम नॅचरल आहे, एक नंबर वाटला इकडे आला. पण सगळा धोका आहे, सगळा तुम्ही बघू शकता. असं वाटतं का चालूकच झालं पण सगळा धोका आहे, सगळा धोका. धोक्याची चादर पसरलेली आहे, चादर. चला गाईज फायनली आता आम्ही उतारलो खालती. आणि डोंगर आहे, डोंगरावरती आहे मस्त आहे की इशी असा पायऱ्या बिऱ्या आहेत. आणि आता आरामात गाडीत बसतून आता ती गाडी पण आहे तिथं. आणि आता आम्ही आरामात घरी निघतून. आणि मस्त आहे की इकडं आलो ना एकदम सगळं का नॅचरल निसर्ग सगळा निसर्ग आतमध्ये पण मस्त वाटलं एकदम. तुम्ही पण या, विजिट करा, लय भारी आहे. आणि पावसाचे शक्यतो पावसात येऊ गरमीचे नका येऊ, गरमीचे थोडासा या तारास होईल, लय घाम निघल. पावसाचे कसा थकवा जाणवं नाही, बरं वाटतं एकदम. आणि सगळं का धबधबं बारीक बारीकसं. आणि इकडे पण प्लॉटिंग पडली, जागा घेतली कोणीतरी वाटवा लावलाय. आणि आता चालून बघतो ना आता पुढं जेवायचा टाइम झाला आता जेवतो ना आम्ही काहीतरी हॉटेलला जाऊन. त्याला आता फायनली आता आम्ही घरात निघलो ना आता पोचाचे मार्गावर. आता पेन मध्ये घरी पोचाचे मार्गावर. ओके आमचा एक छोटो शेट गोसावी कट मारली तो कसा आलता चला मत त्याला हे माणसाने आज फुल खर्च केला आहे. सुरमय आता जाऊन परत आम्हाला काय घ्यायचंय पापलेट. चला आता बघूया. आता हलवाली आमचा मालकच कसं मोठा आहे माग, एकटा माग लकवलाय तर दिसणार नाही, लय वाईट लकवलाय. जाऊ दे त्याला आराम करायचा आहे. चला गाईज फायनली आम्ही घरी आलो आणि आता मस्त की फ्रेश बी झालो. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असतील ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे अशाच माझे व्हिडिओ बघायला भेटतील. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला धन्यवाद, बाय बाय.